मी आज तुम्हाला साबुदाण्याची उसळ कशी करायची ते सांगत आहे। भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे, 1 वाटी चिरलेला बटाटा घेतलेला आहे। लाल चटणीची छान साबुदाण्याची उसळ कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। आता त्यामध्ये बटाटा टाकायचा। बटाटे छान परतून घ्यायचं। हे बघा आपलं छान बटाटा परतून घ्यायचं। हे बघा आपला आलू छान होत आहे। हे बघा आपला छान बटाटा परतून घेतलेला आहे। आता त्यामध्ये साबुदाण्याचा भिजवलेला साबुदाणा टाकायचा। साबुदाण्याला छान हलवून घ्यायचं। त्यामध्ये छान लाल चटणी टाकायची। लाल चटणी टाकल्यानंतर साबुदाणा हलवून घ्यायचा। आता त्यामध्ये मीठ टाकायचं। मीठ टाकल्यानंतर पण साबुदाणा छान हलवून घ्यायचा। आता त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा। हे बघा मी त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। बघा मी किती छान साबुदाणा हलवून घेतलेला आहे। आता छान थोडा वेळ झाकून ठेवायचं। आता छान कढईवरचे झाकण काढून घ्यायचे। हे बघा आपली किती छान लाल चटणीची उसळ किती छान तयार आहे। लाल चटणीची उसळ एक वेळ नक्की करून बघा। अशी लाल चटणीची उसळ खायला खूप छान लागते। एक वेळ नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा।